आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, लास्ट लेक्चरला आपण डिफेक्टचा स्टडी केलाय. डिफेक्टमध्ये काय सांगितलं, स्टॉचिओमेट्रिक आणि नॉन स्टॉचिओमेट्रिक. स्टॉचिओमेट्रिक डिफेक्टमध्ये काय सांगितलं, 4 टाइप्स ऑफ स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट, जे मी काल तुम्हाला एक्सप्लेन केले. कुठले कुठले होते बघा, फ्रँकेल डिफेक्ट, व्हॅलन्सी, 4 डिफेक्ट आपण कालच्या लेक्चरला स्टडी केले. नंतर नॉन स्टॉचिओमेट्रिकच्या बाबतीमध्ये आपण काय डिस्कशन केलं. आज काय करायचंय बघा, आपला चॅप्टर कुठला आहे, सॉलिड स्टेट आहे. सॉलिड स्टेट मध्ये कुठला पॉईंट स्टडी करायचा आहे, सॉलिडच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. म्हणजे असे काही सॉलिड्स आपल्याकडे आहेत की जे काय करतात, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी शो करतात. म्हणजे त्यांच्याकडे कुठलं पोटेन्शियल असणार आहे, दे हॅव्हिंग पोटेन्शियल टू अलाउ द इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. बघा, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज कोणाच्या बघायची, सॉलिडच्या बघायची. की त्या सॉलिडकडे काय असलं पाहिजे, की ठीक आहे, एखादा सॉलिड जरी मी घेतला, दी सॉलिड्स हॅव्हिंग पोटेन्शियल टू पास द इलेक्ट्रिक करंट फ्रॉम इट. असा कुठला सॉलिड आपल्याकडे आहे का की ज्याच्यामधून करंट हा पास होऊ शकेल, त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचा आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतो बघा, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सॉलिडचे एक्सप्लेन करण्यासाठी सॉलिडला आपण किती पार्ट मध्ये क्लासिफाय केलंय. कारण 100% ऑल सॉलिड्स इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी तुमच्या दाखवणार नाहीत. 100% ऑल सॉलिड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी दाखवणार नाहीत. असे काही सॉलिड्स आहेत की जे लेस अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज दाखवतील. असे काही सॉलिड्स आपल्याकडे असतील की जे व्हेरी लो अमाऊंट मध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज दाखवतील. असे काही सॉलिड्स असतील की जे काय असतील, हायली इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी शो करत असतील. बघा मी तुम्हाला काय सांगतोय, त्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सॉलिडच्या स्टडी करायचे म्हणजे नेमकं काय करायचे, की आपल्याजवळ असणारे जे सॉलिड्स असतील ते खरंच इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी पास करण्याचं पोटेन्शियल ठेवतात का. मग जे ठेवत असतील ते का ठेवतात, जे ठेवत नसतील ते का नाही ठेवत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फक्त इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीजला आपण क्लासिफाय काय केले लक्षात ठेवा, की डेफिनेटली काही हे हायली इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी शो करणारे असतील, काही जण तर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी शो करणारे पण नसतील, आणि काही व्हेरी लो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी शो करणारे असतील. म्हणून आपण काय केलं, सॉलिडला 3 पार्ट मध्ये क्लासिफाय केले. आपण फक्त सॉलिडचा अभ्यास करतोय. त्या सॉलिडला आपण किती पार्ट मध्ये क्लासिफाय केलं, 3 पार्ट मध्ये. पहिला कुठला बघा, कंडक्टर. सेकंड इज इन्सुलेटर अँड थर्ड इज व्हॉट, सेमी कंडक्टर. आता कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर हे तिन्ही नाव तुम्ही फिजिक्स मध्ये कुठेतरी ऐकले असतील. आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपण फक्त कोणाच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे, सॉलिडच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे. आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन काय विचारलं जाणार याच्यामध्ये, की काही एक्झाम्पल्स दिलेले जातील. त्या एक्झाम्पल्स मध्ये विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड इज ए कंडक्टर, विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड इज ए इन्सुलेटर, और विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड इज सेमी कंडक्टर. असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. फक्त मला काय सांगायचं आहे, की सॉलिडचं आपण क्लासिफिकेशन 3 पार्ट मध्ये करतोय. ते 3 पार्ट मध्ये क्लासिफिकेशन काय केलं ते अगोदर क्लिअर करा, की आपल्याकडे सॉलिड्स हे हायली इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतात, प्रॉपर्टी शो करतात, काही हे लेस तर काही दाखवतच नाहीत. मग असे जे सॉलिड्स असतील त्या सॉलिडला आपल्याला क्लासिफाय करणं गरजेचं आहे. हा, 100% ऑल सॉलिड जर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी शो करत असतील तर सॉलिडच्या बाबतीमध्ये हे 3 क्लास आपल्याला करण्याची गरज पडली नसती. समजते का. बघा, आपण क्लासिफिकेशन का करतोय, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी सॉलिडच्या क्लासिफाय करण्याची वेळ का आली ते एकदा क्लिअर करा, की प्रत्येक गोष्ट आपण क्लासिफाय करतो कारण त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन्स असतात. इथे मी क्लासिफाय करतो त्याच्या पाठीमागचं रिझन काय, की सर 100% सगळे सॉलिड हे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी शो करत नाहीत, काही इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी शो करणारे पण नसतील, काय करत असतील ते लेस अमाऊंट मध्ये करत असतील, म्हणून त्यांचं आपण क्लासिफिकेशन केले. तर पहिला क्लास कुठला आहे बघा, कंडक्टर. आता आपल्या केमिस्ट्रीमध्ये ह्या त्याच्या डेफिनेशन्स दिल्यात, पण कंडक्टरच्या डेफिनेशन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. काय बघा, कंडक्टर म्हणजे काय, की आपल्या सॉलिडमध्ये कोण असणार आहे, डेफिनेटली एकतर इलेक्ट्रॉन्स असतील. सॉलिडमध्ये कोण असणार, तुमच्या इलेक्ट्रॉन असतील. कारण आयन जरी तुम्ही घेतला, समजा मी एखादा आयन घेतला, त्या आयन मध्ये कोण आहे, इलेक्ट्रॉन आहे. समजा एखादा सॉलिड जर मी घेत असेल तर डेफिनेटली त्या सॉलिडमध्ये कोण असायला पाहिजे, इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे. त्या सॉलिडमध्ये कोण असायला पाहिजे, इलेक्ट्रॉन्स असायला पाहिजे. हे एकदा क्लिअर करा, कारण आपली ऑल केमिस्ट्री कशावरती चालते, इलेक्ट्रॉन्स वरती चालते. आपली ऑल केमिस्ट्री कशावरती चालते, इलेक्ट्रॉन्स वरती चालते. एकदा क्लिअर करा. आता ठीक आहे, कंडक्टर आहे. कंडक्टर मध्ये डेफिनेटली काय होत असणार, कंडक्टर मध्ये काय होत असणार, जे तुमचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन मुवमेंट दाखवत असणार आहे. ते इलेक्ट्रॉन काय करत असतील, मुवमेंट दाखवत असतील. म्हणजे काय, ते इलेक्ट्रॉन वन पोझिशन कडून अनदर पोझिशन कडे जाण्याचं पोटेन्शियल ठेवत असतील. जे कंडक्टर मध्ये येतील, जे सॉलिड हे कंडक्टर मध्ये येतील, त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतोय की जे इलेक्ट्रॉन मुवमेंट करण्याचं पोटेन्शियल ठेवतो. आता कंडक्टर आपण रेग्युलरची डेफिनेशन काय सांगतो बघा, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जे तुमचे वाहून जात असतील ते कोण, इलेक्ट्रॉन, वन एंड टू अनदर एंड.
एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर त्याला काय म्हणायचंय, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता समजा मी एखादा सॉलिड घेतला माझ्या हातामध्ये, समजा मी सॉलिड घेतला, मी इथून जर इलेक्ट्रिक करंट पास करण्याचं काम करत असेल, इलेक्ट्रिसिटी पास करायचं काम करत असेल, तर इलेक्ट्रिसिटी इथून इथपर्यंत वाहून घेण्याचं काम कोण करतं तुमचं, डेफिनेटली इलेक्ट्रॉन्स करतात. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार की इलेक्ट्रॉन कसे ट्रान्सफर केले जातात किंवा इलेक्ट्रॉन तुमच्या सॉलिड मध्ये इलेक्ट्रॉन वन पोझिशन कडून अनदर पोझिशन कडे इलेक्ट्रिसिटी कशी ट्रान्सफर करतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. फक्त कंडक्टर कशाला म्हणायचे बघा, एनी स्पेसिस, अशी ही कंडिशन असेल किंवा अशी स्पेसिस असेल की जी काय करणार आहे, तुमची इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्याचे, इलेक्ट्रिक करंट कॅरी करण्याचं पोटेन्शियल ठेवत असेल, असं जो असेल तो कोण असणार आहे, कंडक्टर असणार आहे. आता मी काय सांगतोय बघा की आपल्या बुक मध्ये डेफिनेशन्स काय सांगितलेत बघा. कंडक्टर कशाला म्हणायचं आहे की जो गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करत असेल, की म्हणजे ज्याच्याकडे पोटेन्शियल असेल, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं पोटेन्शियल असणारे असे जे असतील ते कोण असणार आहे, कंडक्टर असणार आहे. आता बघा, आता कंडक्टरच्या बाबतीमध्ये काय सांगायचे की बाबा रेंज जी आहे तुमची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करण्याची जी रेंज आहे, ती रेंज त्यांनी काय दिली, 10⁻⁴ to 10⁻⁷ पर ओहम पर मीटर. 10⁻⁴ to 10⁻⁷ एवढ्या रेंज मध्ये तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करण्याचं पोटेन्शियल ठेवणारा असेल तर त्याला काय म्हणायचंय, कंडक्टर म्हणायचंय. आता बघा दोन पॉइंट्स मी तुमच्या समोर क्लिअर केले. एक, कंडक्टर कोण असणार, समजा तुम्हाला विचारले की व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की सर फर्स्ट डिफरन्स इन बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर इज, सर कंडक्टर्स आर गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर शोज ए गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे त्यांच्याकडे पोटेन्शियल इलेक्ट्रिसिटी पास करण्याचं. ठीक आहे. सेकंड पॉईंट मी काय सांगतो बघा, कंडक्टरच्या बाबतीमध्ये जे कंडक्टर आहेत एवढ्या रेंज मध्ये इलेक्ट्रिक प्रॉपर्टी किंवा इलेक्ट्रिक करंट ते फॉलो करण्याचं किंवा फ्लो करण्याचं काम करत असतील. थर्ड पॉईंट तुम्हाला काय सांगायचं बघा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करणारे कोण आहेत, फर्स्ट इज द मेटल अँड सेकंड इज व्हॉट, इलेक्ट्रोलाइट. आता मेटल माहिती नाही असं मला वाटत नाही आपल्याजवळ कोण आहे, मेटल माहित नाही असं आपल्याजवळ कोण आहे मला वाटत नाही तसं कोण असेल. तुम्हाला माहिती आहे मेटलची एक जर प्रॉपर्टी तुम्ही स्टडी केली, काय सांगते मेटलची प्रॉपर्टी, मेटल्स आर किंवा मेटल्स हॅव्हिंग गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ना, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, त्या मेटलची प्रॉपर्टी आहे. म्हणून कंडक्टरच्या बाबतीमध्ये आपण पहिले एक्झाम्पल कोणाचं सांगायचंय, ऑल मेटल्स. पहिला तुम्ही एक्झाम्पल कोणाचं सांगायचंय, मेटल्स सांगायचंय. अँड सेकंड एक्झाम्पल कुठले बघा, कंडक्टर म्हणून काम करणारं सेकंड एक्झाम्पल कुठलं आहे, इलेक्ट्रोलाइट. सेकंड कोण आहे तुमचा, इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं बघा, इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं आपण बऱ्याच वेळ त्याच्यावरती फोकस केलाय बघा. पहिलं एक्झाम्पल सांगितलं मेटल, सेकंड एक्झाम्पल कुठलं आहे, इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट म्हणून काम कोण करतं, आयोनिक सॉलिड करतात. का करतात ते एक्सप्लेन करतो. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे नेमकं काय असतं ते एकदा सगळेजण क्लिअर करा. मेटलच्या बाबतीमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम्स आहेत का, मला वाटत नाही मेटल माहिती नाही असं आपल्याजवळ कोण आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कंडक्टरचे एक्झाम्पल्स कुठले, की बाबा कंडक्टर म्हणून कोण काम करू शकतो सर, आपले जे सॉलिड्स आहेत आतापर्यंत जे आपण सॉलिड बघितले, किती सॉलिड्स बघितले, मेटलिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड, आयोनिक सॉलिड, बरोबर आहे का. हा, हे जे सॉलिड आपण स्टडी करू त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, पहिला आहे तो म्हणजे मेटल्स, म्हणजे ऑल मेटल्स वर्क्स ऍज गुड कंडक्टर, म्हणजे त्यांच्याकडे कुठलं पोटेन्शियल आहे, त्या मेटलकडे पोटेन्शियल आहे कशाच, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रिसिटी ते पास करण्याचं पोटेन्शियल ठेवतात, म्हणून ते काय झाले, कंडक्टर्स झाले. ठीक आहे. आता मेटल सोबत नेक्स्ट एक्झाम्पल आपण कोणाचं सांगतोय, इलेक्ट्रोलाइटचं सांगतोय. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोलाइट. बऱ्याच मुलांना तो क्वेश्चन असेल, बऱ्याच मुलांना त्याच्याबद्दल क्वेश्चन्स असतील की सर वी नो दॅट व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेटल बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइटच्या खाली मी आयोनिक सॉलिड लिहिलंय, इलेक्ट्रोलाइटच्या खाली मी काय नाव टाकलंय, आयोनिक सॉलिड टाकले. पण लक्षात ठेवा आयोनिक सॉलिड जर ऍक्वेस सोल्युशन मध्ये असतील तर, आयोनिक सॉलिड ऍक्वेस सोल्युशन मध्ये असतील तर, आता मी काय करतोय बघा, सी हिअर मी इलेक्ट्रोलाइट तुम्हाला एक्सप्लेन करतोय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोलाइट ते मला तुम्हाला सांगायचं. मला काय सांगायचं, इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं ते सांगायचं आहे. कंडक्टरचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. आता इलेक्ट्रोलाइट मध्ये मी काय सांगतोय बघा, आता हा मी कोण घेतला, इलेक्ट्रोलाइट घेतला, हा कोण घेतला, इलेक्ट्रोलाइट घेतला. मग इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं. ठीक आहे सर, तुम्ही सांगताय की कंडक्टर म्हणून कोण काम करतं, इलेक्ट्रोलाइट करतो. इलेक्ट्रोलाइट मध्ये कोण सांगायला लागलो आपण, आयोनिक सॉलिड्स. फक्त इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करण्याचं आयोनिक सॉलिड कडे पोटेन्शियल आहे का. जर सर तुम्ही इलेक्ट्रोलाइटच्या खाली ब्रॅकेट मध्ये आयोनिक सॉलिड लिहित असाल तर डेफिनेटली इलेक्ट्रोलाइट म्हणून काम फक्त आयोनिक सॉलिड करत असतील. मग का आयोनिक सॉलिड्स इलेक्ट्रोलाइट म्हणून काम का करतात, हे जर क्वेश्चन डोक्यामध्ये जे क्वेश्चन मार्क्स तयार झाले, की जे क्वेश्चन्स तयार झाले त्याचं आन्सर काय असणार आहे. पहिलं तुमचं काम असेल की सर इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असेल. आता आपल्याला 12th स्टँडर्ड मध्ये
इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा चॅप्टर स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबत कोण असणार आहे? इलेक्ट्रोलाइट असणार आहे. सॉलिड स्टेट मध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्याजवळ कोण आहेत सांगा? सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोण असणार? तुमच्या शेवटपर्यंत असणार. जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुमच्या सोबत असणार ऍटम्स, मॉलिक्युल्स, पार्टिकल्स ॲज वेल ॲज आयन्स. एवढ्याच्या बाबतीमध्ये आपण कोणाच्या बाबतीत कशामध्ये बोलतोय? सॉलिडच्या बाबतीमध्ये बोलतोय. आणखीन एक तुमचा कुठला वर्ड असणार? आणखीन एक कोण? अरेंजमेंट. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सॉलिडमध्ये दुसरं काहीही दिसणार नाही. या दोन शब्दासोबत ज्याने फ्रेंडशिप केली त्याला सॉलिड स्टेट नावाचं चॅप्टर समजलं. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइटला क्लिअर करा. कशाला म्हणायचं इलेक्ट्रोलाइट? असा कुठलाही सबस्टन्स, अगोदर मराठीत सांगतो नंतर एक्सप्लेन करतो. असा कुठलाही सबस्टन्स की जो वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर डिझॉल्व्ह होतो. असा कुठलाही सबस्टन्स जो वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर, कन्सिडर करा दिस वन इज द वॉटर. हे बघा, मी जर विद्यार्थी असेल तर माझ्या डोक्यामध्ये आता क्वेश्चन मार्क तयार व्हायला लागले की सर वॉटर मध्येच काय ऍड करायचं. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइटला अगोदर क्लिअर करा, नंतर वॉटरच्या बाबतीमध्ये बोलूया. हा, इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं? एनिथिंग, अशी कुठलीही वस्तू. असा, आता वस्तू तसलं काय बोलू नका, फक्त सॉलिडच्या बाबतीमध्ये बोलतोय. असा कुठलाही सॉलिड की जो वॉटर मध्ये टाकल्यानंतर डिझॉल्व्ह होतो. डिझॉल्व्ह होतो म्हणजे नेमकं काय होतं? इथे मी लिहिलंय आयोनिक सॉलिड्स. काय होत असेल? इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? इट इज द सबस्टन्स विच डिसोसिएट होतोय कशामध्ये बघा? इनटू आयन्स. जो कशामध्ये डिझॉल्व्ह झाला पाहिजे? कशामध्ये डिसोसिएट झाला पाहिजे? आयन्स मध्ये झाला पाहिजे. आयन्स सगळ्यांना समजतं का? आयन्स म्हणजे कोण? हो, कॅटायन्स अँड अनायन्स. हे दोन क्लिअर करा, ह्या दोघांना विसरू नका. इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचे? की सर ज्याच्याजवळ काहीतरी आयन्स असतील, जो कुणापासून डेफिनेटली तयार झालेला असावा? आयन्स पासून तयार झालेला असावा. जो कुणापासून तयार झालेला असेल? आयन पासून तयार झालेला असेल, तो कोण असणार? इलेक्ट्रोलाइट असणार. आणि हा इलेक्ट्रोलाइट मी घेतला आणि वॉटर मध्ये ऍड केला किंवा वॉटर मध्ये टाकला, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला, तर तो काय व्हायला पाहिजे? तो जो इलेक्ट्रोलाइट आयन्स पासून तयार झालेला आहे त्याच्याजवळ असणारे आयन्स हे एकमेकांपासून लांब झाले पाहिजे. एक्झाम्पल घ्या तुमचं इलेक्ट्रोलाइट म्हणून सोडियम क्लोराईड. चालेल का एक्झाम्पल? सोडियम क्लोराईड हा इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करेल का? करेल का? बघा, क्लिअर करा. जर मी सोडियम क्लोराईड घेत असेल, हा सोडियम क्लोराईड इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करेल का? डेफिनेटली करणार सर, कारण सोडियम क्लोराईड तुमचा तयार कसा झाला? Na++Cl- आहे. सोडियम क्लोराईड तयार कसा झाला? सोडियम आणि क्लोरीन, सोडियमने एक इलेक्ट्रॉन लूज केला म्हणून त्याच्या डोक्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज आला. क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतला म्हणून त्याच्या डोक्यावरती एक निगेटिव्ह चार्ज झाला. आणि ज्यावेळेस सोडियम Na+ आणि Cl- कंबाईन होणार त्यावेळेस तुमचा हा NaCl तयार होणार. दिस NaCl इज द आयोनिक सॉलिड. आणि तो NaCl कोण असणार? तुमचा आयोनिक सॉलिड असणार. आता बघा, इलेक्ट्रोलाइट म्हणजे कोण असणार आहे? असा सबस्टन्स असेल, असा सबस्टन्स म्हणण्यापेक्षा सॉलिड म्हणूया. असा सॉलिड सर की जो वॉटर मध्ये टाकल्यानंतर त्याच्याजवळ प्रेझेंट असणारे आयन्स जे असतील ते एकमेकांपासून स्प्लिट होतील की एकमेकांपासून लांब होतील. समजते का? बघा, जो डिसोसिएट होणार कशामध्ये? आयन्स मध्ये, तो कोण? इलेक्ट्रोलाइट. म्हणून मी इलेक्ट्रोलाइटच्या खाली आयोनिक सॉलिड असं नाव लिहिलं. मग तो वॉटर मध्येच काय ऍड करायचा? ते पण मी बऱ्याच वेळेस आपल्या लेक्चर मध्ये कंटिन्युअसली एक्सप्लेन करतोय, पण काही लोकांना ती माहिती नाही की सर वॉटर मध्येच का टाकायचा. ठीक आहे, आता वॉटर मध्ये ऍड का करतो लक्षात ठेवा. वॉटर काय काम करतं तुमचं इथं? सॉल्व्हंट म्हणून काम करतं. आणि इलेक्ट्रोलाइट काय काम करतो? सोल्यूट म्हणून काम करतो. लक्षात ठेवा, मी वॉटर घेतलं, 1 लिटर वॉटर घेतलं आणि 2-3 ग्रॅम तुमची शुगर घेतली. 2-3 ग्रॅम शुगर घेतली, 1 लिटर वॉटर घेतलं. त्या वॉटर मध्ये मी शुगर ऍड केली. ज्याचं अमाऊंट जास्त तो सॉल्व्हंट. ज्याचा अमाऊंट कसा असेल? जास्त असेल, तो कोण असणार? सॉल्व्हंट असणार. क्लिअर करा सगळेजण हे एकदा. व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्व्हंट? ज्याचा अमाऊंट जास्त तो कोण असणार? सॉल्व्हंट असणार. ज्याचा अमाऊंट कमी तो कोण असणार? सोल्यूट असणार. मग मला सांगा, शुगर आणि वॉटर याच्यामध्ये सोल्यूट कोण आणि सॉल्व्हंट कोण? सॉल्व्हंट तुमचा झाला वॉटर, सोल्यूट कोण झालं? शुगर झाली. आता इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर याच्यामध्ये सॉल्व्हंट कोण आणि सोल्यूट कोण? इलेक्ट्रोलाइट वर्क्स ॲज सोल्यूट, सॉल्व्हंट वॉटर वर्क्स ॲज ए सॉल्व्हंट. अमाऊंट जास्त असणार पाहिजे तरी ते मी क्लिअर करतो. बऱ्याच मुलांना सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधला फरक बरेच दिवस समजत नाही. सॉल्व्हंट जास्त, सोल्यूट कसं असेल? कमी प्रमाणामध्ये असेल. इफ गिव्हन सोल्युशन इज ए डायल्युटेड सोल्युशन. ठीक आहे, जास्त कन्फ्युजन करून घेऊ नका. सॉल्व्हंट जास्त अमाऊंट मध्ये असणारा, सोल्यूट कमी अमाऊंट मध्ये असणार. क्लिअर कसं करणार? लक्षात कसं ठेवणार आहे? कारण केमिस्ट्रीमध्ये भरपूर रिएक्शन्स आहेत, भरपूर कन्सेप्ट आहेत. लक्षात कशी ठेवायची? काही ना काही ट्रिक पाहिजे, त्या ट्रिक घेऊन तुम्ही लक्षात ठेवणार आहे. सोल्यूट, count the total number of letters present in solute. 1 2 3 4 5 6 number of letters in solute.
अँड 7 नंबर ऑफ लेटर्स इन सॉल्व्हंट. आता इंग्लिश तर सगळ्यांना लिहिता येतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट जर लिहा म्हणलं तर तेवढं तर लिहिता येईल सगळ्यांना. जर ते तुम्हाला येत असेल तर डेफिनेटली तुम्हाला समजणार सोल्यूट कुणाला म्हणायचं आणि सॉल्व्हंट कुणाला म्हणायचं. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ लेटर्स कमी तो सोल्यूट, आणि ज्याच्यामध्ये नंबर ऑफ लेटर जास्त तो सॉल्व्हंट. अशा जर काही ट्रिक लक्षात ठेवल्या तर हे कन्सेप्ट तुमचे जास्त कालावधीसाठी तुमच्या डोक्यामध्ये राहतात. लक्षात ठेवा. आता इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं लक्षात आले का मग सर, की जो आयन्स फॉर्म करणार किंवा डिझॉल्व्ह झाल्यानंतर तो आयन्स मध्ये सेपरेट होणार, तो कोण असणार, इलेक्ट्रोलाइट असणार. मग वॉटरच का सिलेक्ट करायचं लक्षात ठेवा, की कुठलंही सोल्युशन बघा तुम्ही घरी वेगवेगळे कामं करत असाल त्या सगळ्या कामामध्ये तुम्ही वॉटरला वापरता. काय रोल आहे त्या वॉटरचा ते एकदा क्लिअर करा, की वॉटर वापरण्या पाठीमागचा उद्देश काय, की सॉल्व्हंट म्हणून काम करण्याचं पोटेन्शियल, सॉल्व्हंट म्हणून तो सगळ्यात चांगला आहे रे बाबा असं कोणाला सांगितलं, वॉटरला सांगितलं. का सांगितलं बघा, की वॉटरचा डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त आहे. कसला कॉन्स्टंट, डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कसला कॉन्स्टंट बघा, डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे त्याच्याकडे पोटेन्शियल हो. कोण जरी त्याच्याजवळ येऊन पडला तर त्यांना एकमेकांपासून सेपरेट करण्याचं काम कोण करतं, वॉटर करतं. बाकी सगळ्या सॉल्व्हंट पेक्षा हे पोटेन्शियल जास्त कोणाकडे आहे, वॉटरकडे आहे, म्हणून वॉटर वापरलं. ठीक आहे. कंडक्टरचा मिनिंग समजतोय. कंडक्टर कशाला म्हणायचं लक्षात आलंय, कंडक्टर्स म्हणून कोण काम करणार, की जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करतील, जे गुड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी शो करण्याचं पोटेन्शियल ठेवतील ते कंडक्टर. जे शो करत बघूया, नंतर बघूया. एक्झाम्पल कुठलं, मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइटचा मिनिंग समजला, मेटल सगळ्यांना माहिती आहे. सेकंड वन इज द इन्सुलेटर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्सुलेटर, कंडक्टर, गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी, की जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं पोटेन्शियल ठेवतात ते कंडक्टर. मग आपण याच्यामध्ये एक्झाम्पल कोणाचं सांगितलंय, मेटल सांगितलंय. मेटल कडे कसले इलेक्ट्रॉन आहे ते एकदा क्लिअर करा. का हो सर, मेटल वर्क्स ॲज कंडक्टर. व्हाय मेटल वर्क्स ॲज अ कंडक्टर. हे बघा, जेवढे क्वेश्चन्स तुम्ही तिथं आज विचाराल, प्रत्येक कन्सेप्टला जेवढे क्वेश्चन विचारत जाल तेवढा तो कन्सेप्ट जास्त काळासाठी लक्षात राहील. सर, मेटल्स आर गुड कंडक्टर. व्हाय, गिव्ह रिझन. बिकॉज फर्स्ट रिझन इज व्हॉट, मेटल हॅव्हिंग डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. मेटल्स कडे कसले इलेक्ट्रॉन्स येतो, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. मेटल कडे इलेक्ट्रॉन कसले आहेत, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. मी एक्सप्लेन करतो. सेकंड, सी ऑफ इलेक्ट्रॉन. काय सांगायला सर, सगळं नवीन वाटतं. कंडक्टर म्हणून काम कोण करत आहे, मेटल करते. इलेक्ट्रोलाइट का करतायत ते मी तुम्हाला इथे एक्झाम्पल घेऊन सांगितलं, कारण आयन सेपरेट झाले, ते आयन्स कुठेतरी स्टेबल होण्याचं काम करणार, म्हणून ते इलेक्ट्रिसिटी घेऊन चालले. कुठेतरी स्टेबल व्हायचं ना त्यांना, Na+ आणि Cl- जोपर्यंत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत तो स्टेबल होत नाही. आणि हे सगळं चाललंय कशासाठी, सगळे एलिमेंट काय एवढं धडपड करत आहेत, कारण त्यांना स्टेबल व्हायचंय ना. ठीक आहे. मेटल का गुड कंडक्टर्स आहेत, लक्षात ठेवा, की मेटलकडे दोन प्रॉपर्टीज आहेत. एक सर, त्यांच्याकडे डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि दुसरे कुठले आहेत, सी ऑफ इलेक्ट्रॉन. दोघांचं मिनिंग एकच आहे. डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन किंवा सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय. आता बरेच मुलं मला काही वेळेस काही मुलांनी क्वेश्चन विचारले, की सर, व्हाय मेटल वर्क्स ॲज गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी हे तुमचे मेटल्स का दाखवतात, एक्सप्लेन करा. मी तुम्हाला पॉईंट चालू करण्याच्या अगोदर इथे लिहिलं होतं, की इलेक्ट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल. सगळी केमिस्ट्री घडवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, इलेक्ट्रॉन्स रिस्पॉन्सिबल आहे. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कसले आहेत बघा, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन किंवा सी ऑफ इलेक्ट्रॉन. डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले, आणखीन एक शब्द याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा. थर्ड इज द व्हॉट, फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन्स. तुमच्या कोणाकडे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, मेटलकडे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणून दिस मेटल हॅव्हिंग पोटेन्शियल टू कॅरी आउट ए इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, टू कॅरी आउट द इलेक्ट्रिक करंट. समजते का बघा. फ्री इलेक्ट्रॉन मेटलकडे काय आहेत, सी ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे, डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स काय आहेत, हे कोणाला माहिती नसेल तर नेक्स्ट लेक्चरला मी ते एक्सप्लेन करतो. फक्त ते व्हिडिओ बघायचा आणि गपचूप बसायचं असं करायचं नाही. तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील ते मला त्यावेळेस विचारा, वाटलं तर कमेंट करा, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता हे बघा, फ्री इलेक्ट्रॉन तुमच्या मेटल जवळ काय आहेत, हा मी क्वेश्चन मार्क तुमच्यासाठी ठेवतो. तर तुम्हाला समजलं तर ठीक आहे, नाही समजलं तर मला उद्या विचारा, उद्याच्या लेक्चरला ती मी एक्सप्लेन करेल. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्सुलेटर. कंडक्टर अँड इन्सुलेटर दोघं एकमेकाचे शत्रू आहेत, म्हणजे दोघं एकमेकाच्या अपोजिट काम करतात, लक्षात ठेवा.
आता इन्सुलेटर म्हणजे काय असणार आहे? आता काही लोकांचं म्हणणं आहे की ठीक आहे बाबा इन्सुलेटर तरी पण तो लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कॅरी करेल. बघा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कॅरी करण्याची त्याची रेंज किती आहे? 10⁻⁻20 म्हणजे किती कमी झालंय ते? 2 10⁻⁻10 पर ओहम पर मीटर. हे तुम्हाला फक्त नंबर्स लक्षात ठेवायचे अबाउट कंडक्टर अँड इन्सुलेटर. आता इन्सुलेटर म्हणजे कसे झाले? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लो असणार म्हणजे व्हेरी लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असणार आहे. पाहिजे तर लोच्या पाठीमागे तुम्ही एक वर्ड ऍड करा, व्हेरी लो. नॉन मेटल आणि मेटॅलिक सॉलिड एक्झाम्पल कुठले आहेत बघा? इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे कोण? इन्सुलेटर म्हणजे काय? कोण? इट इज द सॉलिड विच डज नॉट अलाउड इलेक्ट्रॉन टू पास फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. इन्सुलेटर म्हणजे कोण? की सर हा असा सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट किंवा हीट, आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये बोलतोय, किंवा हीट ट्रान्सफर होत नाही किंवा ते अलाउ करत नाही तर वन एंड कडून अनदर एंड कडे. त्याला काय म्हणायचं? इन्सुलेटर. इन्सुलेटरचं एक्झाम्पल कुठलं सांगतोय? नॉन मेटल्स अँड व्हॉट? मेटॅलिक सॉलिड. आपण मेटॅलिक सॉलिडचा स्टडी केलाय. मेटॅलिक सॉलिड ठीक आहे. नॉन मेटल्स आणि दुसरे कोण तुमचे? मेटॅलिक सॉलिड. नॉन मेटल्स म्हणजे कोण? की जे मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांमध्ये काय आहे? डिफरन्स आहे. ते दोघे एकमेकापासून कसे आहेत? डिफरन्स आहेत. थर्ड कुठला आहे बघा तुमचा? सेमी कंडक्टर. थर्ड कोण आहे? सेमी कंडक्टर. सेमी कंडक्टर कोणाला म्हणायचं? आता हे बघा, ह्याच्या जर एक्झॅक्टली मी डेफिनेशन तुम्हाला सांगितलंय की कंडक्टर कशाला म्हणायचंय? असा सॉलिड आहे की जो इलेक्ट्रिक करंट वन एंड कडून अनदर एंड कडे कॅरी करू शकतो. इन्सुलेटर इलेक्ट्रिक करंट तो फॉलो करत नाही किंवा त्याच्यामधून तो ट्रान्सफर होत नाही. सेमी कंडक्टर्स आर इंटरमिडिएट. इंटरमिडिएट म्हणजे कसं? दोघांच्या मध्ये असणार. सेमी कंडक्टर्स आर इंटरमिडिएट बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. सेमी कंडक्टर तुमचे इंटरमिडिएट आहेत म्हणजे ते काय काम करत नाही? तो डेफिनेटली एकतर ते कंडक्टर म्हणून पण काम करत नाहीत आणि इन्सुलेटर म्हणून पण काम करत नाहीत. मग हा ग्रुप का? सेमी कंडक्टर नावाचा ग्रुप का आला ते पण क्लिअर करा. कंडक्टर समजलं, इन्सुलेटर समजलं. कंडक्टरचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. आता सेमी कंडक्टर मध्ये काय सांगतं बघा? सेमी कंडक्टर, इन केस ऑफ सेमी कंडक्टर दी सेमी कंडक्टर्स आर इन्सुलेटर. सेमी कंडक्टर्स कसे आहेत? इन्सुलेटर्स आहेत. इन्सुलेटर म्हणजे काय बघा? सॉरी सेमी कंडक्टर म्हणजे कसे? इंटरमिडिएट आहेत. सेमी कंडक्टर तुमचे कसे? इंटरमिडिएट बिटवीन. कशाचे इंटरमिडिएट? म्हणजे दोघांच्या मध्ये असणार. कशाचे? कंडक्टर आणि इन्सुलेटर. मग ह्या दोघांच्या मध्ये काम कसं काय करायला लागले ते बाबा? की कंडक्टर आणि इन्सुलेटर म्हणून ते काम कसे करायला लागले ते एकदा क्लिअर करा. सेमी कंडक्टर कोणाला म्हणायचं? दोन गोष्टी क्लिअर करा तर सेमी कंडक्टरचा मिनिंग समजेल. कारण सेमी कंडक्टरचे फ्यू एक्झाम्पल्स आहेत की जे आपल्याला लक्षात ठेवायचे. सेमी कंडक्टर एक्झाम्पल कसे आहेत? फ्यू आहेत म्हणजे कमी प्रमाणात. FEW, फ्यू इज नथिंग बट व्हेरी लो, कमी प्रमाणामध्ये असणार. सेमी कंडक्टर्स कसे आहेत? इंटरमिडिएट आहेत. कोणाचे इंटरमिडिएट आहेत? इंटरमिडिएट आहेत कंडक्टर आणि इन्सुलेटर. आपल्याला एन टाइप पी टाइप सेमी कंडक्टर पण बघायचे आहे चॅप्टर मध्ये. फक्त तुम्ही समजून घ्या की सेमी कंडक्टर कोणाला म्हणायचं. सेमी कंडक्टर्स काय आहेत? इन्सुलेटर्स आहेत, सॉरी इंटरमिडिएट आहेत. कोणाचे? कंडक्टर आणि इन्सुलेटरचे इंटरमिडिएट. इंटरमिडिएट मग कसं काय होतात ते एकदा क्लिअर करा. की सेमी कंडक्टर इन्सुलेटर म्हणून पण काम करतात आणि कंडक्टर म्हणून पण काम करतात. ते केव्हा? सेमी कंडक्टर मध्ये केव्हा घडतं? इन्सुलेटर ऍट ए लो टेम्परेचर. जर कमीत कमी टेम्परेचर असेल दिस सॉलिड वर्क्स ऍज ए सेमी कंडक्टर. आणि कंडक्टर केव्हा असेल? जर मी थोडीशी त्याला हीट केली म्हणजे एनर्जी दिली. कोणाला? तुमच्या त्या सॉलिडला जर मी हीट दिली. काय केलं? सॉलिडला मी हीट दिलं तर ते सॉलिड इन्सुलेटर मधून कन्व्हर्ट झालं, कंडक्टर म्हणून काम करायला लागलं. मग असा जो असेल तो कोण? सेमी कंडक्टर. जोपर्यंत हीट मिळत नाही, एनर्जी मिळत नाही तोपर्यंत मी शांत आहे सर. हीट एनर्जी मिळाली की तो एनर्जेटिक झाला आणि तो इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी शो करण्याचा पोटेन्शियल ठेवायला लागला. इथे काय? तुम्ही इलेक्ट्रिक करंट द्या, सॉरी तुम्ही हीट द्या, एनर्जी द्या, देऊ नका, मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे, मी ते शो करणार. हा काय म्हणतो? तुम्ही काही करा, मी इलेक्ट्रिक करंट शो करणार नाही. म्हणून तो आपण लो नावाने एक्सप्लेन केला. पण सेमी कंडक्टर काय म्हणतो? मला थोडीशी एनर्जी द्या किंवा हीट द्या, माझ्याकडे पोटेन्शियल आहे काय करण्याचं? इलेक्ट्रिक करंट फॉलो करण्याचं. म्हणून इन्सुलेटर केव्हा असणार आहे? जर हीट किंवा एनर्जी त्याच्याजवळ लो असेल तर तो इन्सुलेटर म्हणून काम करेल. जरी मी त्याला हीट दिली किंवा एनर्जी दिली तर तो डेफिनेटली काय म्हणून काम करणार? कंडक्टर म्हणून काम करणार. मग असे काही सॉलिड्स आपल्याला सापडले की जे सुरुवातीला इन्सुलेटर म्हणून काम करतात आणि नंतर एनर्जी दिली की कंडक्टर म्हणून काम करतात. म्हणून त्यांचा नवीन ग्रुप आपण तयार केला. तो कुठला होता? सेमी कंडक्टर नावाचा. मग असे कोण येतो सर? असे मेटलॉइड्स. लक्षात ठेवा बरं का. कंडक्टर्स मेटल, इन्सुलेटर नॉन मेटल,
सेमीकंडक्टर, मेटलॉइड्स. संपले की क्लासिफिकेशनच संपलं. क्लासिफिकेशनच कसं केलंय? मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स. मेटल्स गुड कंडक्टर, नॉन मेटल्स इन्सुलेटर, मेटलॉइड्स सेमीकंडक्टर. आणि त्या मेटलॉइड्स मध्ये पण जास्तीत जास्त सेमीकंडक्टर म्हणून काम कोण करतात? सिलिकॉन अँड जर्मेनियम. सेमीकंडक्टर म्हणून काम कोण करतं? सिलिकॉन अँड जर्मेनियम. बघा हे तिन्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर झालेत का मला सांगा. फक्त थोडंसं सेमीकंडक्टर वरती फोकस करा. सेमीकंडक्टर वरती फोकस करा. आणि पुढची गोष्ट म्हणजे काय की प्रत्येकाचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. कशाला काय म्हणायचं ते बाबा. कोण मेटल्स कंडक्टर्स आहेत, इन्सुलेटर कोण आहेत तुमचे? नॉन मेटल्स आहेत. सेमीकंडक्टर्स कोण आहेत? मेटलॉइड्स आहेत. मेटलॉइड्स मध्ये मी पर्टिक्युलरली 2 एक्झाम्पल्स हायलाइट केले. मेटलॉइड्स मध्ये मी पर्टिक्युलर 2 एक्झाम्पल्स हायलाइट केले. त्याचे रिझन काय? सिलिकॉन अँड जर्मेनियम हे 2 एक्झाम्पल्स मी का सांगतो? सिलिकॉन अँड जर्मेनियम का सांगतो? कारण तुमच्या मेटलॉइड्स मध्ये ते दोघं जण असे आहेत. आता बघा एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर मी ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला एक्सप्लेन करेल तर माझ्यासमोर दोघं जणच येऊन उभारणार. एक सिलिकॉन, जर्मेनियम. तुम्हाला काय बोलायचं ते आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये बोला, बाकी बोलू नका. असं कोण सांगतो तुमचं? ते दोघं जण सांगतात. आपण ते सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये एक्सप्लेन करूया. जर काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. थँक्यू.